दिव्यांग जोडप्याला अर्धवट प्रवासात उतरवलंय। रायगडमधल्या एसटी चालकाची ही मुजोरी समोर आलेली आहे। दिव्यांग दाम्पत्याला अपमानकारक वागणूक दिल्याची माहिती आहे। एसी बंद केल्यावरून एसटी चालक आणि दाम्पत्यांमध्ये वादावादी झाली। वादावादीनंतर महिलेला दुखापत झाल्याची माहिती आहे। महाड एसटी डेपो चालकाविरोधात तक्रार दाखल आहे। माणगावला इष्टी लागली, माणगावला बसलो इष्टीत आणि कोल्हापूरला तिकीट काढला कोल्हापूरचा डायरेक्ट। तो मास्तर तो काका आला, त्यांनी इष्टी बोलला एसी बंद करा, आम्हाला गार लागतोय। आणि ती ताई बोलली आम्हाला गार लागतोय, तुम्ही एसी बंद करून ठेवा, एसी लावू नका, गार लागतोय म्हणून आम्हाला। तेव्हा मी बंद केलं त्याने। मग मास्तर त्या माणसानं मला त्या ड्रायव्हरवाल्यानं लकटलं आणि त्या माणसाने लकटलं खाली, तेव्हा ती गाडीचा दार लागला। हे पोलादपूरमधले राहणारे आहेत, 100% दोन्ही डोळ्यांनी अपंग आहे आणि त्याची मिसेस ही ठिंगणी आहे। ते माणगावमध्ये एस टीमध्ये बसले। याच्या एसीच्या वादातून त्याला खाली टोल पाट्यामध्ये अर्ध्या रस्त्यात उतरण्यात आले आणि तिथून त्यांना पायी यायची ही वेळ आली आणि तिला उतरत्या वेळी तिला दुखापत झालेला आहे। हा त्या अपंगावर अन्याय झालेला आहे। याच्यासाठी आम्ही ही सर्व एकत्रित इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।